कोणी वगैरे नका, आता बसून जा. दांडेकर कुठे कुठे असतील त्यांनी खुर्च्या लावून घ्या. दांडेकर किंवा इतर कामगार जे आहेत त्यांनी खुर्च्या लावून घ्या. खुर्च्या लावून घ्या. पोलीस कर्मचारी नाही की हरवली तुम्ही ती मिळाली आहे. शोधू नका आता. आता त्या मुलीला पोलीस सोडून घ्यावं. मुली नाही आली आता काय करायचं. पोलीस एक जे काही पथक इथे आले पालखीला पालखी घेतला त्यांनी आपले नाव इथे नोंदवायचं आहे. आपल्या मंडळाचं नाव नोंदवायचं आहे. सगळ्या प्रकारचे पथक, बँड पथक, कलश पथक, भजन मंडळ, लेझिम पथक सगळ्यांनी स्वागत कक्षामध्ये येऊन आपलं नाव नोंदवायचं आहे. श्री महाकाली माता महोत्सव ट्रस्ट चंद्रपूरच्या वतीने आयोजित 5 दिवसीय श्री माता महाकाली महोत्सवाचा आजचा हा 4था दिवस. बरेच विविध कार्यक्रम आपल्याला इथे अनुभवायला मिळाले आहेत. भक्तिमय वातावरणामध्ये आपण रंगून गेलेलो आहोत. सोमवार 7 ऑक्टोबर 2024 पासून सुरू झालेला हा महोत्सव आज 4थ्या दिवशी आपण येऊन घेतलो आहोत. अजूनही 1 दिवसाचा कार्यक्रम बाकी आहे. आज फार मोठी रॅलीचं आयोजन या महोत्सवामध्ये केलेलं आहे. माता महाकाली नगर प्रदक्षिणा पालखीचं मुख्य आकर्षण यावेळेस हे आहे की माता महाकालीच्या चांदीच्या रथाचं पालखीचा समावेश यामध्ये झालेला आहे. या पालखी सोहळ्यात खूप दूरदूरून लोक आलेले आहेत. पूर्ण देशामधनं कलावंत या ठिकाणी ते दरवर्षी येतात आणि या पालखीला एक वेगळ्या विश्वात घेऊन जातात. यावेळेस सुद्धा या पालखी सोहळ्यात काशीवरून प्रसिद्ध गंगा आरतीचा समावेश आता थोड्याच वेळात गंगा आरती होणार आहे. या गंगा आरतीचा समावेश झाला त्यासाठी खास काशीवरून पंडित आलेले आहेत. मध्य प्रदेश राज्यातील उज्जैन ज्योतिर्लिंग येथील छान डमरू पथक सुद्धा इथे हजर झालं आहे. आणि आरती आता गंगा आरती इथे होणार आहे. तर सर्व भाविकांना विनंती आहे की त्यांनी या आरतीचा लाभ घेण्यासाठी पेंडालमध्ये यायचं आहे, जिथे आपला माता महाकालीची स्थापना झालेली आहे, मूर्तीची स्थापना झालेली आहे. अगदी 10 मिनिटांमध्ये आता आरती होणार आहे. या आरतीला सर्वांनी सहभागी व्हायचं आहे. सर्व भाविक भक्तांनी सहभागी व्हायचं आहे. आजचा हा 4था दिवस आहे. खूप रंगारंग कार्यक्रमाची मेजवानी आपल्याला मिळालेली आहे. अजूनही 1 दिवस बाकी आहे. दुपारच्या वेळेस विविध सांस्कृतिक कार्यक्रम आपण इथे बघितलेले आहेत. परत 1 दिवस आपल्याकडे आणि आजचं विशेष म्हणजे
चांदीचा रथ जी पालखी आहे ती पूर्ण नगर प्रदक्षिणेमध्ये जाणार आहे आणि खूप मोठी रॅली खूप मोठं आकर्षण